गाईस तर आज मी आणि माझ्या स्कूल फ्रेंड्स आम्ही सगळे जाणार आहे सिंहगडला ट्रिपला. तर आता मी चालले ते त्यांना घ्यायला. तिथून मग आम्हाला बस वगैरे पकडायची बरत काय काय आम्हालाच लय चुलले नाही का, त्यामुळे आम्ही बसने चाललो. नाही तर आमच्या घरचे म्हणत होते ड्रायव्हर देतो गाड्या घेऊन जाऊ दे. आता बघू कसा एक्सपिरियन्स होतोय. तुम्हाला पण सांगतो जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला कळलं नाही का कसं जायचं कसं नाही. आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि जाणार सिंहगडला. यो स्वारगेटची बस घेतली ते गाईज आम्ही. स्वारगेट वरून मग सिंहगडची घ्यायची. चलो तर आता आम्ही स्वारगेटला उतरलोय. तिकडे जाऊन 50 नंबरची बस घेणार आहे सिंहगडची. गाईज तर आम्ही 150चा पास काढला होता. आता येऊन जाऊन आमचं 150 रुपयात होतं. गाईज आता आम्ही सिंहगडच्या बसमध्ये तो अभि आम्ही तर थांबे आणि इथं आम्ही वडापाव मागवलाय. वडापाव गोइंग ऑन. गाईज आता आम्ही निघालोय. माहित नाही कसं जायचं काय जातो. अरे भाई हे बोलतच नाही राव. गाईज फोन पडला. अरे हो आम्हाला कळलं इथं सुरुवात आहे. अजून 1.5 तास लागणार आहे आम्हाला वर पोहोचायला. देवा पक्कीच जिरणार आहे आज. गाईज काहीच कळा ना. ती पोरगी बा कुठं चालली ते बाई. येशील खाली घसरून. अरे पण इथं ते कोपी वगैरे लावलेलं असं इकडून पण रस्ता असू शकतो. इकडं कोणीच नाही माहिती का. लिटरली बघा खाली बी कोण नाही. आमची हालत खराब झालीत. पावसाळा पार वाढला ट्रेकिंगला. लय ऊन आहे इकडं. आमच्या श्वासावरून तुम्हाला कळत असेल. वा इकडे जास्वंदाचं झाड पण आहे आणि त्याला फुलं पण आहे. जाऊ द्या दाखवायची पण कॅपॅसिटी नाही माझी. बाबा दिसतंय जरा जवळजवळ. अयो पडले असते. दिसतंय जरा जवळजवळ आल्यागत. सगळ्या माग आहेत. चलो हालत टाईट आहे काय सगळ्यांची. व्ह्यू कसला भारी बघा. लय दमलोय आणि एवढा घाम येतोय ना उन्हामुळं की असं बघा. विणी बांधली तर मी डायरेक्ट. हिवाळा आहे. हिवाळ्यात पण नाही यावं. ऊन लागतं. पावसाळा पार वाढला बाबा. पावसाळ्यात ऊन नसतं ना. थंड थंड वातावरण असतं. थंड वातावरणात काय नाही वाटत चढायला. वातावरण एवढं आणि गरम आहे ना. हवा पण नाही चलत आहे. सकाळी यायला पाहिजे होतं. आणि जॅकेट बी नाही काढू शकत गाईज. काळी होईन मी. टॅनिंग होईन मला. तुमचं 90. आणि रोज येता गाईज. आला ना तुम्ही सिंहगडला. आपल्या बाबाकडे मस्त लिंबू सरबत प्यायचा. 1 नंबर लिंबू सरबत आहे. चला जातो बाबा. आम्ही तुम्ही कुठली. कुठे राहिलाय तू? आम्ही वाघोली पुण्याचे. आणि मग काय वागुली लांब आहे का आपली पुण्याची? हा पुण्यातच. आपलं हे बी पुण्याचं. हा आजोबांची आजी कुठे आहे. घरी आहे. घरी आहे का. ती चांगली तगडा आहे. काय बी नाही. आजीला घेऊन यायचं ना मग. आजी तिचे डोळ्याचं ऑपरेशन केलं. दोन डोळी डोळ्यांचं ऑपरेशन केलं. काय करायचं मग? हा तिलाही नको का आपण? मग काय. तिला आपण झालो तर आपल्याला होईन ती. मग काय किती झाले बघा. दमल्या ते. चला ना राव. 2 मिनिटं म्हणून आहे ना 2 तास जातील. चला गाईस. इथं रस्ता जरा डेंजर दिसतोय. आता ह्या छोटूचं आम्हाला जरा टेन्शन आहे. अंकुचं आमच्या कशी चढती पोरगी चढू. चल बाळा त्या माग मागे येते मी. अगं चल की. ऐक ना कडकडने चल असं दिसते. अरे 29 मिनिटं. सिंहगडवरती आम्हाला 2 पिटबुल दिसले ते. 10च्या वर आमचे ब्रेक घेऊन झाला. 11 वाजता. आता इथं आम्ही त्यांच्याकडे थांबलोय. पायनॅपल वगैरे खातो आणि परत जातो. इकडे जास्वंदाची झाड आहे राव. भारी आहे ना. हे बघा आता हे आमचे गाईड बनणार आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन जातो. मग आमच्यात कॅपॅसिटी जर आहे. थोडं पाणी द्यावं त्यांना. ते पिलंच नाही दुसरं. कशाला यायचं गाईस ह्यांना सांगा बरं तुम्ही. द्यायचं. गाईस तुम्ही खाली जा ना. तुम्ही नका येऊ. ऊन किती आहे दमसाल. सांगतो पाणी काही. पांडुरंगा दमत असताना प्रत्येक ठिकाणी थांबतोय आम्ही आणि ब्रेक घेतोय. थोडंसं खातोय आणि परत चालतोय. दिस इज द रिअल मोटिवेशन फॉर अस. खाना जिरत तर आहे. हा नाही थोडं खातोय. थोडं चलच तर तेवढं जिरलं ना मग परत खातो. डॉगेश भाई आणि बहन 2 आहे. डॉगेश बहन आहे इधर देखो. और उधर भाई आहे. हालत बेकार झाली ते. इथं खायचा ब्रेक घेतलाय. आपल्या शिवकन्या बघा कशी येते ते. आणि मी आले ते व्ह्यू बघा. हो खतरनाक आहे का नाही. काय वाघोलीवरून आले मी.
जिथं दिसन तिथं ठेवा नीट या. आता आम्हाला रस्ता लागलाय. वाव. आणि इकडे शॉर्टकट दिसतोय तिथून जातो. रस्ता नाही लागला रस्त्याला आम्ही लागलो. आम्ही रस्त्याला लागलोय गाईज. तिथं गाढव आहेत. गड संवर्धनाचं काम चालू वाटतं. हे खरे काम करते ते. आणि आम्ही दमलोय. गाईज फायनल आम्ही पोहोचलोय पुणे दरवाजा. मला भूक लागली ती. नाव वी आर एंटरिंग थ्रू मराठीत. गाईज तर आता आम्ही चाललोय पुणे दरवाजामधून. हो माय गॉड. दमणार आहे गाईज पक्का आज आम्ही. पायऱ्या बऱ्या वाटतात. गाईज इथं पूर्ण नकाशा दिलाय. एवढं फिरणं. गाईज आता इथं आम्हाला लागलाय पुणे दरवाजा नंबर 2. इकडे पण आहे. इकडे केळीची झाडं कसं काय येतात काय माहिती. गाईज आमचा गाईड बघा. आम्ही चाललोय तोफखान्यामध्ये. किती भारी हे. गाईज इथं गाढव आहे. कसर मीच स्वतःला. नको घाबरू. नाही नाही एक रस्ता जातोय पण आधी ते वरचं बघून येऊ ना. वरचं बघून येऊ आधी. चला. तोफखाना आहे गाईज हा बघा. इथून दुश्मन आले की त्यांच्या इथून तोफने हमला आहे. घोड्याची पागा म्हणजे तो इकडे. चला जाऊ बघायला. आता आम्ही आलो घोड्याच्या पागामध्ये. कसलं छान आहे. किती थंड पण आहे भाई. म्हणजे दुकानं सुद्धा आहे खरेदी करायला. आता आम्ही जेवण करतोय. बोलू जाता आम्ही चाललोय तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी. इथून सरळ 5 मिनिटांनी हाय म्हणले. इकडे बघा सगळीकडे दुकान आहे. खूप गर्दी म्हणजे नाही का असं गाड्यावरती म्हणजे लोक येते ते. तिथं एक तोफ आहे. आता आम्ही चाललोय समाधीकडे. आजचा दिवस एवढा भारी ना. एवढी भारी भारी माणसं आम्हाला भेटले ते ना. है ना. स्टार्टिंग फ्रॉम बस ड्रायव्हर. कंडक्टर नव्हता तो बस ड्रायव्हर होता. हा नाही स्मारक मूर्ती. या ह्यांनी काय कांड केले सांगा. तिथं या काहींची ना हे होती पाण्याची बॉटल. त्यांची पाणी बॉटल घेतली आणि हात धुतला. ते तिकडून बघून हसत होते आपल्याला. तानाजी मालुसरे यांची समाधी इकडे. इकडे त्यांचे स्मारक आहे. हे झाड दिसतंय. मी हिला म्हणलं हे अननसाचं झाड आहे ना. कशाचं आहे का ते. एवढं कॉन्फिडन्स कुठून येतो बाबा. डायरेक्ट म्हणते अगं ती कोरफडीचं झाड आहे तुला माहित नाही का. काय करायचं. इंजिनिअरिंग स्टुडंट गाईज. वाटतंय ज्या कंपनीत जाईन त्यांचं पुरीला कोरफड कळा ना. कोरफड एवढी पातळ असते का. येडी सुकली ना. कोंढाणेश्वर मंदिर लॉक आहे. हे आहे कोंढाणेश्वर मंदिर. राजाराम महाराज समाधीकडे चाललो गायचं आम्ही आता. राजाराम महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र ना रे. तुम्हाला दिसते का. ही आहे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. राजाराम महाराज हे शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र होते आणि यांचं 30व्याच वर्षात निधन झालं होतं. ते पण सिंहगडावरती. सो त्यांची इथं समाधी आहे. आम्ही 10 वाजता चढाई सुरू केलं होतं. 1 वाजता गडावर आलो. एक पण नाही 1:30 वाजता. आता वाजले ते 3. आणि आम्हाला अजून ना वाघुलीला जायचे म्हणजे अजून खाली गड उतरायचा. त्याच्यानंतरून स्वारगेटची बस पकडायची. स्वारगेटची बस पकडल्यानंतरून स्वारगेटला उतरायचं. मग तिथून वाघुलीची बस पकडायची. मग आम्ही घरी पोहोचणार. देवा लय अवघड आहे. आता आम्ही जातो. गड झालाय तसा बऱ्यापैकी फिरून. गाईज सिंहगडाचे नाव आधी ना कोंढाणा होतं. कोंढाणा किल्ला म्हणून. पण तुम्हाला ती स्टोरी माहितीच असेल कारण की आम्हाला तर 4थीला होती ना रे आपल्याला. हो सगळ्यांनाच होती. हा तर त्याच्यामध्ये सगळं सांगितलं होतं नाही का की आधी तानाजी मालुसरे यांचं आहे ना निधन झालंय गड जिंकताना. त्यामुळं शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव सिंहगड ठेवलं कारण की महाराजांसाठी तानाजी मालुसरे म्हणजे एक सिंह होते. हा गड आला पण सिंह गेला म्हणून या गडाचं नाव तेव्हापासून सिंहगड पडले. खूप सुंदर गड आहे. हा आधी लग्न आणि तानाजी मालुसरे म्हणले होते आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. काटा येतोय बाबा अंगावर हे बोललेत मी तर.
स्टोरी अशी सांगितली तर फील होतं सगळ्या गोष्टी. काहीच इथे टिळकांचे स्मारक आहे, लोकमान्य टिळकांचे. इथे लिहिलंय की नाही का लोकमान्य टिळक इथे येऊन राहायचे कधी आले तर. छान ते गाईस. तर खूप छान पद्धतीने आमचे ना गड फिरून झालाय. आता आम्ही चाललोय खाली आणि उतरणं लय मुश्किल आहे बघा. पॉवर बँक घेऊन आले ते तुमच्यासाठी ब्लॉग बनवाय खास. काहीच आता आम्ही जातो आणि बघतो गाडी मेन भेटली पाहिजे बाबा. आता चालायची कॅपॅसिटी नाहीये. झालं बघा सगळे दमले ते. आता इथं बस येईन वाटतं, मग स्वारगेटला जाणार, मग तिथून वाघोलीला जाणार. आणि जर गड पूर्ण फिरायचं असेल ना तर गाडी घेऊन या गाईज. म्हणजे तिथं गाडी पायथ्याला लावून पूर्ण गड व्यवस्थित फिरता येईल. आम्ही पार खालून डोंगर चढत चढत गेलो होतो, त्याच्यातच दमलो. का नाही दमलो. आता घरी जातो. अवतार तर बेकार झालाय. बाय बाय करे. बाय बाय. बाय 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 गाई. तर आम्ही सगळ्या आहे ना शाळेतल्या मैत्रिणी. आता सगळे वेगळ्या वेगळ्या झाल्या तरी पण आम्ही ही ट्रिप प्लॅन केली आणि आलो आणि छान झाली. आता घरी जातो. बाय.